सुरुवात होऊन दवाखाना चालू करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसेचा इशारा। झोपडपट्टी आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराजवळ उपचार मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आपला दवाखाना ही योजना सुरू करण्यात आली। मुंबईतील अनेक झोपडपट्टी भागात पालिकेने आपला दवाखाना सुरू केला आहे, परंतु चेंबूर येथील सह्याद्रीनगर ब परिसरात 12 ते 15 हजार लोकवस्ती असून पालिकेने येथे आपला दवाखाना सुरू करण्याचे ठरवले होते। त्यानुसार वर्षभरापूर्वी येथे दवाखान्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली, मात्र काही दिवसांनी हे काम कॉन्ट्रॅक्ट आणि पैसे घेऊन अर्धवट सोडून दिले। परिणामी गेल्या काही दिवसात दवाखाना उभारण्याचं साहित्यही चोरीला गेले। दरम्यान पालिकेने एम कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा अणुशक्ती विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष राजेश कुर्भे यांनी दिले आहे। त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील केला। पालिकेला किमान 67 लाख रुपये फंड पास झाला आहे, अशी माहिती आरटीआय मधून त्यांना प्राप्त झाली। आता लवकरात लवकर कामाची सुरुवात होऊन दवाखाना चालू व्हावा अशी हात जोडून विनंती केली आहे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी मनसेने दिला आहे। मी राजेश बाबूराव पूर्वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपविभाग अध्यक्ष। गेल्या 2 ते 3 वर्षापासून 2022, 23, 24 हे 3 वर्ष सलग पाठपुरावा करून हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो स्थापित झालेला हा दवाखाना आहे ह्याचा पाठपुरावा करत आहे। ह्या दवाखान्याच्या संदर्भात जर का मी पूर्ण माहिती घेतली तर ह्याचा 67 लाख रुपये 2 खर्च याच्यात दाखवले आहेत। 2 भागात डिवायडेशन, एकात फर्निचर आणि एकात हा स्ट्रक्चर। ह्या पूर्ण आम्ही फायली पूर्ण बघितल्या महानगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेचा पाठपुरावा केला। त्यानंतर माहिती पडलं की 1 वर्ष हा काम पूर्ण बंद पडलं होतं। दुसऱ्या वर्षी कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं नाही असं सांगितलं। तिसऱ्या वर्षी सांगितलं काम करतोय आम्ही, थोडा वेळ लागेल, परंतु हा आम्ही बघत आलो की गेले 4 वर्ष झालेत हा काम पूर्ण प्रलंबित आहे। आणि गेल्या वर्षभरात हा काम आत्ता कसं तरी चालू झालं आहे। गेल्या वर्षाचे फुटेज व्हिडिओ आपण सगळे पाहिले असतील, बघितले असतील, त्यातही सगळं दाखवलं होतं आणि त्यांच्याशी आम्ही मार्गदर्शन त्यांच्याशी घेऊन आमच्या वरिष्ठांशी याचा पाठपुरावा केला। आज तुम्ही परिस्थिती पाहत असेल की हा पूर्ण डोंगर परिसरात हा जवळ एकमेव असा दवाखाना आहे जो आपल्याला जवळ लोकांना येण्या जाण्याकरिता किंवा लोकांना त्रास होणं कमी होईल त्यासाठी हा एवढ्या विचाराने बनवलेला दवाखाना आहे। आपण पाहिलं की जवळ आपल्या ह्या जागेवरून फक्त शताब्दी हॉस्पिटल हा 4 किलोमीटर आहे। इथून असं फिरून जावं लागतं चेंबूर कॅम्प वगैरे करून। एखाद्याचा त्रास झाला, कोणाला इमर्जन्सी असेल तर इथे एखादा डॉक्टर किंवा उपलब्ध असेल तर एखाद्याला इमर्जन्सीमध्ये आपण इथून त्याची दवादूत करून त्याला तिथं पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा इथे इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स उभी करू शकतो। ह्या अशा परिस्थितीत ह्या जागेवर होणं खूप गरजेचं होतं। लोकसंख्या इथं जी पाहिली तर आपण इकडे कमीत कमी 10,000 ते 20,000 लोकसंख्या आहे ह्या सह्याद्रीनगर पूर्ण परिसरात। कारण की सह्याद्रीनगरच्या आजूबाजूला परिसर बघितला, होमगणेश नगर, अशोकनगर, कस्तुरबा नगर, राहुल नगर, सर्व लोक इकडूनच ये जा करतात। आणि त्या निमित्ताने माझी ह्या महानगरपालिकेला पुन्हा एकदा विनंती आहे की पण प्रत्येक वेळेस अर्ध्यात काम सोडून हा काम करू नका आणि जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आणि लवकरात लवकर हा काम पूर्ण करून ह्या सह्याद्रीनगर वासियांसाठी हा दवाखाना उपलब्ध करून आणि लवकरात लवकर चालू करावी अशी आमची पुन्हा महानगरपालिकेला विनंती आहे। कसं आहे, हा दवाखाना बंद असल्यामुळे हे सगळे प्रकरण होत आहेत। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आता पाहिलं असेल की बॅक साईडला पूर्ण दारू पीत बसलेले लोक आहेत, कारण की इकडे सुरक्षा रक्षक नाही आहे, कॅमेऱ्याची सुविधा नाही आहे आणि हे जेव्हा चालू होईल तर इथे त्याची सुरक्षा व्यवस्था राखली जाईल। मला असं वाटतं की महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे, पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। इकडे दुर्लक्ष होत असेल त्याच्यामुळे हे सगळे असे प्रकार आणि ह्याच्यात एखाद्याचा काही घात होऊ शकतो। कारण की आज तुम्ही बघत आहे की बॅक साईड कशी झालेली आहे, मागे दारू पिणारे बसले, कारण की कुठून येणे जाणं रस्ता त्यांना दिसत नाही आहे। आणि ही जो दवाखाना बनवला आहे हा प्रॉपर जागा बघूनच त्यांनी बनवला आहे, परंतु ह्याचं नियोजन शून्य आहे असं मला वाटतं। मी राजेश बाबूराव पूर्वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत का यहाँ का उपविभाग अध्यक्ष हूँ। मैं पिछली 3 से 4 साल से 2022, 23, 24 से यहाँ का पूरा इसका पाठपुरावा कर रहा हूँ। इसका पूरा पेपर्स महानगर पालिका के पास हमने लिए, देखा और उनकी पूरी जांच की। जब जाके मालूम गिरा कि महानगर पालिका ने पहला तो इन्होंने कहा कि ये यहाँ सह्याद्रीनगर में है ही नहीं, क्योंकि सह्याद्रीनगर इतना बड़ा एरिया है कि इन्होंने बताया सिर्फ पेपर पे कि सह्याद्रीनगर में
स्वर्गीय बाला साहब ठाकरे के नाम से दवाखाना खुला है, पर कहीं पर नहीं था। जब हमने उनका पहले साल जो पाठपुरावा किया उसके बाद कहीं तो इन्होंने स्ट्रक्चर चालू किया, दूसरे साल कहा कि अभी तक किधर गया, दवाखाना चोरी हो गया। ऐसे हम लोग ने ये किए थे कि यहाँ पे दवाखाना ही नहीं सयाजीनगर में, 67 लाख का फंड किधर गया। उस जब महानगर पालिका के अधिकारियों को हमने पूछा, जवाब पूछा, उनको पत्र व्यवहार किए मनसे के तरफ से, हमने इसका 3 साल से पाठपुरावा करने के बाद ये स्ट्रक्चर अब खड़ा हुआ। हमारी यही मांगनी है कि 3 साल के बाद भले चालू हुआ यह हॉस्पिटल को चालू करें और जिनके लोगों की यहाँ की जो दुरावस्था है वो पटक से अच्छी हो, लोगों का आरोग्य अच्छा हो, उसके वजह से लोगों का आना जाना यहाँ से अच्छा रहे। और दूसरी बात तो ये देख रहे हैं आप दवाखाने के पीछे जिस तरीके से मदिरा का सेवन हो रहा है, कोई दारू पी रहा है, कोई कुछ कर रहा है। मुझे सरकार से और यहाँ महानगर पालिका से यही विनंती है कि यहाँ का ये दवाखाना जल्दी से जल्दी चालू हो, क्योंकि ये लोगों की सेवा के लिए दवाखाना खोला जाता है, ना कि इसको टाइम लगे। ये इमरजेंसी वर्क है, इसे तुम जल्दी से जल्दी चालू करें, उतना लोगों को सेवा मिलेगी। तुम जितना लेट इसको काम कर रहे हो, धीरे 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 इसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है। पिछले 2 साल से इसका कुछ काम हुआ नहीं है। अभी कुछ तो इसका स्ट्रक्चर दिख रहा है आपको, तो नहीं तो इसके पहले तो इसको शमशान घोषित किया गया होता है, ऐसा हालत थी। पर आप देख रहे हैं कि थोड़ा उन्होंने काम किया है महानगर पालिका ने, पर उसका पूरा फाइनल कब होगा लोग अभी तक कुछ बताया नहीं जा रहा है। अंधेरे में रखा गया है। शायद उनको यही मौका देखना है कि महानगर पालिका कब लगती है, चुनाव कब लगते हैं, और उस मौके का हम लोग फ़ायदा लें और उसका उद्घाटन करें। पर इन लोग रिबिन काटने के लिए इतना मुहूर्त न देखें, अन्यथा हम महाराष्ट्र नवनिर्माण सेना इसका टाला तोड़ के चालू कर देंगे। ये महानगर पालिका को एक बार नहीं 10 बार हमने बोला है कि तुम जल्दी से जल्दी इनको चालू करो, पर उनका एक ही कहना है कि कुछ ऑर्डर बाकी है, दवाखाने का फर्नीचर बाकी है, कर रहे। और अब मैं यही वापस उनको एक विनंती करूंगा कि तुम 3 महीने के अंदर चालू नहीं करोगे तो यहीं पर इसी जगह पे आंदोलन किया जाएगा। पिछले 2 साल से हम पत्रव्यवहार महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अंतर्गत वार्ड क्रमांक 146 के कर रहे हैं और हमने किया भी है, परंतु उसका कोई भी उत्तर अभी तक उन लोग नहीं दे पा रहे, क्योंकि उनके पास जवाब ही नहीं उस चीज़ के लिए।